धन्यवाद अध्यक्ष महोदय. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा. अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेबाबतीत बोलायचं झालं तर आपण बघतो रोज अत्याचार होतात, पण सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आपल्या राज्यासाठी, आपल्या राज्याच्या भविष्यासाठी मानलेला आहे तो आपल्या ड्रग्सचा. आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोठ्या शहरात, फक्त महानगरामध्येच नाही तर छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रग्सनं खूप मोठं ड्रग्सचा विळखा तरुण पिढीला झालेला आहे. तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, मी मागच्या अधिवेशनात एक लक्षवेधी मांडली होती. तुळजापूर ही आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे. त्या एवढ्या छोट्या शहरात सुद्धा काही ठराविक लोकांमुळं जर ते क्षेत्र बदनाम होत असेल तर ही आपल्यासाठी, आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु अध्यक्ष महोदय, यात नेहमी आपले सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात की ड्रग्सच्या बाबतीत आपला 0 टॉलरन्स राहील. परंतु तुळजापूरच्या बाबतीत टॉलरन्स काय हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडतोय. अध्यक्ष महोदय, तुळजापूरच्या बाबतीत मागच्या वेळेस मी लक्षवेधी मांडली. लक्षवेधी सभागृहात यायच्या आधीच त्याचं उत्तर लीक झालं. त्यानंतर हा प्रश्न मी ज्यावेळेस सभागृहात मांडला त्यावेळेस सन्माननीय मंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितले की आपण ही चौकशी करू. दुसरं अधिवेशन संपत आलंय, पण त्याच्यावर अद्यापपर्यंत चौकशी झालेली नाही अध्यक्ष महोदय. कारण ती चौकशी, माझी अपेक्षा आहे की मागच्या अधिवेशनात, अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे लक्षवेधीचं उत्तर लीक झालं होतं, जी सभागृहाची मालमत्ता प्रॉपर्टी होती, ती सभागृहात यायच्या आधीच कशी लीक झाली, एक व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे फिरली गेली. आणि अशा वेळेस म्हणजे किती सिरियसनेस आहे ह्याचं उत्तर उद्या उत्तराच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं की ह्याबाबत काय कारवाई केली. अध्यक्ष महोदय, मी असेल, आमचे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, आमचे प्रवीण स्वामी आमदार साहेब असतील, आम्ही 9 जून 2025ला सन्माननीय मुख्यमंत्र्यांना तुळजापूरच्या बाबतीत एक पत्र दिलं. तुळजापूर असेल, बार्शी असेल किंवा परांड्याच्या बाबतीत. त्यात आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते की ज्या ठिकाणी आरोपीच्या जबाबातून सांगितलं की आम्ही अतुल अग्रवाल नावाच्या एका पेडलरकडनं हे ड्रग्ज विकत घेतलंय. अद्यापपर्यंत, फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, अद्यापपर्यंत त्या अतुल अग्रवालला गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्या आरोपीला अजून अद्यापर्यंत पकडलं नाही. मग हा टॉलरन्स म्हणजे हा 0 टॉलरन्स कसा होऊ शकतो? आणि दुसऱ्या बाजूला त्या बाबतीत ज्या चार्जशीटमध्ये गोष्टी आहेत त्या गोष्टी किंवा बाकीच्या ज्या गुन्ह्याच्या तपासात ज्या गोष्टी पुढे आल्यात, जी प्रसारमाध्यमं ज्या बातम्या दाखवतात किंवा ज्या काय पत्रकार लिहितात त्यांच्यावरच राजकीय दबाव टाकायचा, त्यांच्यावरच पोलिसांमार्फत दबाव टाकायचा आणि एक तुळजापूरची कोणतरी बदनामी करतंय असं सांगून तुळजापूरची बदनामी त्या काही चुकीच्या लोकांच्या वागण्यामुळे होते, ह्यांना बाजूला केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि मग यातून खरंच तुमचं जे 0 टॉलरन्स सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, कारण हा सामाजिक प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नाही. हा सामाजिक प्रश्न आहे आणि ह्याला सामाजिक दृष्ट्याच बघितलं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य म्हणून बघितलं पाहिजे. या सकाळी कुणी जवळचा लांबचा हे न बघता या ठिकाणी कठोर अशी कारवाई, जसे सन्माननीय मुख्यमंत्री 0 टॉलरन्स म्हणतात त्या पद्धतीनं कारवाई तुळजापूरच्या बाबतीत झाली पाहिजे, परांड्याच्या बाबतीत झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज साताऱ्यामध्ये एका म्हशीच्या गोट्यात ड्रग्सचा खूप मोठा साठा सापडला आहे. लातूरमध्ये सापडला होता. पूर्ण महाराष्ट्र आपल्या ड्रग्सने. या बाबतीत आपण बघतोय की रोज कुठेतरी साठा सापडतोय, पण हे थांबत काय नाही. यासाठी सुद्धा एक विशेष आपण तिथं जनजागृती करून भागणार नाही. या ठिकाणी यासाठी कठोर अशी कारवाई गृह विभागाच्या मार्फत केली गेली पाहिजे. आपण मकोका लावायचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी चांगलं विधेयक आणलं होतं, पण त्यात ते क्वांटिटीचा विषय आहे. ते 50 ग्रॅम क्वांटिटी पूर्णच होऊ देत नाहीत. हे त्यातून जे पळवाटा काढायचं, जे आरोपी वारंवार गुन्हे करतात पण 50 ग्रॅमची क्वांटिटी पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्यावर मकोका लागत नाही. माझी विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एखादा आरोपीने एका प्रकरणात, ड्रग्सच्या प्रकरणात जर एकापेक्षा जास्त वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल त्याच्यावर मकोका लावला पाहिजे. त्याची क्वांटिटी कितीही बघितली नाही पाहिजे, कारण तेच लोक आहेत परत परत तेच फक्त 50 ग्रॅमची क्वांटिटीच पूर्ण होऊ द्यायची नाही, त्यामुळे मकोका लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे सुद्धा विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय,